गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी केली जात आहे। जय विदर्भ पार्टी आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून ही मागणी होत आहे। अद्याप सरकारने या मागणीला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाहीये। त्यामुळे आज 28 सप्टेंबर रोजी नागपूरच्या व्हेरायटी चौकात जय विदर्भ पार्टी आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। आपण ही दृश्य तिकडचीच पाहतो। यावेळी सरकार मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्यात। सोबत नागपूर कराराची होळी देखील करण्यात आलेली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। वेगळ्या विदर्भाची मागणी इतक्या अनेक वर्षांपासून होते। आज नागपूर कराराची होळी केली, आपण काय सांगाल? नागपूर कराराची होळी आम्ही दरवेळेस करतो, कारण की तो फसवा करार आहे आणि वेगळं विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती जय विदर्भ पार्टी सातत्याने लढत आहे। मी जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार व विदर्भ आंदोलन समितीचा पूर्वचा अध्यक्ष म्हणून या माझ्या सर्व मित्रभावांसोबत आणि माझ्या पदाधिकाऱ्यांसोबत आज इथे होळी आम्ही संपन्न केली आहे। याच्या मागे एकच उद्देश आहे की हा फसवा करार आहे। त्यावेळेसचे जे मंत्री होते यशवंतराव चव्हाण हे खूप मोठे होते, ते नेहरूच्या जवळचे होते आणि त्यांनी हे महाराष्ट्र घडवून आणला। मुंबईची लढाई चालू होती, मुंबई कुठे जायची, महाराष्ट्रात की गुजरातमध्ये, पण ती त्यांनी फसवा करार देऊन महाराष्ट्रात आणली आणि आपलं वाटोळं केलं। सीपीएन बेरार असताना नागपूर हा उपराजधानी होती आणि आपला विदर्भ हा वेगळं राज्य होतं सीपीएन बेरार म्हणून, आणि हे असतानाही आपल्याला त्याच्यात मिळवलं महाराष्ट्रात। ही त्या दिवशी 1960ची दुर्दैवी गोष्ट आहे आणि त्यामध्ये जो करार केला होता त्याचं पालनसुद्धा या लोकांनी केलं नाही। रिझनप्रमाणे 23% नोकऱ्या विदर्भाला देणार होते, त्या 60%ही दिल्या नाही, सिंचन दिलं नाही, काही व्यवस्था ज्या असतात शेतकऱ्यांच्या त्या दिल्या नाही आणि सुधारणासुद्धा केली नाही। उलटं या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी आपलं सर्व धनदौलत घेऊन ते संगीन झाले व आपल्याला विरोध केला। म्हणून आम्ही आता शपथ घेतली आहे की आम्ही एका परिवर्तन महासंग्राम समितीत सामील झालेला आहोत। आम्ही शपथ घेतली आहे की जो विदर्भ की बात करेगा वही विदर्भ पे राज करेगा। धन्यवाद। जय हिंद, जय विदर्भ। वेगळ्या विदर्भाची मागणी केली जात होती, आज आंदोलन करताय, काय सांगाल? 28 सप्टेंबर 1953ला जो नागपूर करार करण्यात आला आणि त्या नागपूर करारात 11 अभिवचन देण्यात आले होते। त्या अभिवचनावरच 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। विदर्भाच्या जनतेची जाणून बुजून फसवणूक करण्यात आली, म्हणून ह्या नागपूर कराराचा आम्ही निषेध करतो। यातील जे 11 कलमा होत्या त्याच्यात त्यांनी जे निधी 23% जे जनसंख्येनुसार आम्हाला निधी देण्याचं कबूल केलं होतं ते निधी कधी दिला नाही। त्यांनी 23% नोकऱ्या देण्याचं कबूल केलं ते कधी दिलं नाही। कॉलेजियमच्या जागेमध्ये आम्हाला प्राधान्य 23% देणार होतं तेही दिलं नाही आणि आमच्याकडे सर्व डायरेक्टरेटचे ऑफिस येणार होते तेही आले नाही। त्यामुळे आमच्या भागात ज्या अधोगती सुरू झाली आणि इथं भरणारं जे 6 हप्त्याचं अधिवेशन होतं ते आता 1 हप्त्यावर आलेलं आहे आणि त्यातही फक्त पश्चिम महाराष्ट्राचे निर्णय घेतात, विदर्भाच्या जनतेला येतात डावलून घेते। विदर्भाच्या 11 जिल्ह्याचा इथं काही निर्णय होत नाही। म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीसह तमाम विदर्भवादी संघटना स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी लढत आहे आणि आता आखरी ये शुरू है जंग हमारी म्हणून या आता अंतिम निर्णयाची लढाई आली आहे आणि हे राज्य आता घेतल्याशिवाय विदर्भाची जनता थांबणार नाही। त्याची प्रतिमूर्ती म्हणून आज आम्ही इथं नागपूर कराराची होळी केली आहे आणि नागपूर कराराची होळी करत असताना आम्ही महाराष्ट्रवादी चले जाओ हा नारा बुलंद करून आज आम्ही इथे सांगितलं, अब की बार विदर्भ की सरकार।